हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर्ड होत आहे त्याचा 4 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा आणि यशवंतच्या वाढदिवसाची ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी चालली असते घरात. इकडे शुभा काल गाडीत बसते तेव्हा तिला लक्षात येतं की गाडीमध्ये स्वतः यशवंत असतो. मग शुभा यशवंतला विचारते, का ही काय पद्धती का, किडनॅप केल्यासारखं घेऊन आलात मला? तेव्हा यशवंत बोलतो, तू नसतं केलं तर तू ऐकलं असतंस का? तेव्हा यशवंत बोलतो, किती वेळा तुला सांगितलं, पण तू मुलं आणि घर सोडायला तयारच नाही. तेव्हा शुभा बोलते, बरं ठीक आहे, अहो पण सांगा तरी की आपण कुठे चाललो आहे? तेव्हा यशवंत हसतो आणि बोलतो, अगं एकुलतं एक स्वप्न होतं माझं, तुला बोरथळला घेऊन चाललो आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो पण मुलांना काय सांगायचं? तेव्हा यशवंत बोलतो, त्याची काळजी करू नकोस, भाऊ जाऊन सांगणार आहे. आता ही गाडी बोरथळला चालली आहे. आता ही गाडी बोरथळला जाऊनच थांबणार. तेव्हा शुभा बोलते, अच्छा यासाठी तुम्ही पैसे देत होतात का? तेव्हा यशवंत बोलतो, यस. तेव्हा शुभा बोलते, मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी असं काहीतरी करणार आहात म्हणून. तेव्हा शुभा बोलते, कुणाला पैसे देत होतात सांगा बघू? तेव्हा यशवंत बोलतो, अगं भाऊला, त्यानेच तर सगळी गाडीची व्यवस्था केली आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो कमाल आहे तुमच्या दोघांची, खोटं बोललात तुम्ही सरळ सरळ माझ्याशी. तेव्हा यशवंत बोलतो, हो बोललो, कारण की तुला विचारल्यावर तुझं सारखं चालायचं, थांबा थांबा हे होऊ द्या, थांबा थांबा ते होऊ द्या. तेव्हा यशवंत बोलतो, नाही नाही, आता तिन्ही मुलांचे लग्न झाले आहेत, आता इथे थांबावं असं एकही कारण उरलेलं नाही. तेव्हा शुभा बोलते, अहो असं कसं, मुलं घरी वाट बघत असतील. तेव्हा यशवंत बोलतो, काय कोणी वाट बघत नाही. तेव्हा शुभा बोलते, अहो मुलांनी काहीतरी खास कार्यक्रम ठरवला आहे, मुलांनी काहीतरी खास तयारी केली, काहीतरी सरप्राईज आहे आपल्यासाठी. तेव्हा यशवंत बोलतो, मीही तुला सरप्राईज म्हणूनच हे सगळं केलं आहे शुभा. शुभा बोलते, अहो आपलीच मुलं आहे, त्यांना नाराज करायचं का आपण? तेव्हा यशवंत बोलतो, हो मुलांना नाराज करायचं नाही, मी नाराज झालं तरी चालेल. शुभा बोलते, मला काही माहीत नाही, गाडी थांबवा. तेव्हा यशवंत बोलतो, काय बोलते? तेव्हा शुभा बोलते, हे ठीक आहे, जर गाडी थांबवली नाही ना तर मी मोठ्याने ओरडेल. ओरडू का? तेव्हा यशवंत, ए थांब थांब थांब. आणि शुभा गाडीतनं उतरते. यशवंत बोलतं, शुभा आपलं तेच खरं करते तू, हे वागणं तुला योग्य वाटतं? तेव्हा शुभा बोलते, हो, कारण की मला माझ्या मुलांना दुखवून काही करणं वागत नाही, हे असं वागणं योग्य वाटतं? तेव्हा शुभा बोलते, हो आपल्यासाठी काहीतरी कार्यक्रम केला आहे त्यांनी, मेहनत घेतली, हे वागणं पटतं का तुम्हाला? तेव्हा शुभा बोलते, काही झालं तरी आपले मूल्य आपल्यासाठी जग आहेत. तेव्हा यशवंत बोलतो, तुझं असेल. तेव्हा यशवंत बोलतो, अगं तुला जसं मुलांबद्दल वाटत असेल तसं तुझ्याबद्दल कुणाला वाटत असेल, हे का समजत नाही तुला? सतत ती तुझी धावपळ मी आयुष्यभर पाहत आलो आहे, निदान आत्ता तरी 4 क्षण शांत मिळावी असं जर मला वाटत असेल तर काय चूक आहे, सांगशील माझी? तेव्हा शुभा बोलते, नाही मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं माझा विचार करून करताय, पण मला कशात आनंद आहे हे मला ठरवू द्या ना. हे बघा, मला ना तुम्ही, माझी मुलं, माझं घर यातच आनंद आहे, यातच मी सुखी आहे. खरंच खूप सुखात आहे मी, जाऊया आपण घरी. इकडे भाऊ सगळ्यांना सांगतो. तेव्हा समीर बोलतो, आई बाबा गावाला गेले म्हणजे आम्हाला न सांगता? तेव्हा समीर बोलतो, आम्ही खूप तयारी केली होती भाऊ काका. भाऊ बोलतो, काय हे यशाका ठाऊक नव्हती तुमची तयारी? तेव्हा समीर बोलतो, नाही नव्हतंच माहिती. तेव्हा समीर बोलतो, आम्ही सरप्राईज देणार होतो त्यांना. तेव्हा सीमा बोलते, पाहिलं समीर, नको तेवढा इंटरेस्ट दाखवता ना की काय होतं. उलट आई बाबांनीच आपल्याला मोठं सरप्राईज दिलं, तुलाच नको ते प्लॅन करायची सवय आहे ना. पण कोणालाच त्याची किंमत नाही आहे हे समजलं, त्यामुळे इथून पुढे माझं ऐकत जा. तेव्हा समीर बोलतो, सीमा थांब जरा, असं काही नाही आहे, आई बाबांना या प्लॅनबद्दल काहीच माहीत नव्हतं, त्यांना माहीत असतं तरी नसते केले ते. बाबा रिटायर झाल्यापासून सतत बोलत आहेत ना, बोरथळला जाऊया. आई मागे सतत चालू आहे, पण ती आई आहे म्हणून तिने थांबवलं, पुढे ढकललं, पण आता तसंच झालं असणार. बाबा पॅनिक झाले असतील, आपल्याला समजलं नसेल म्हणून ते गेले ते. तेव्हा भाऊ बोलतो, अगदी खरं बोललास तू समीर. अरे तुझ्या बाप तर मी लहानपणापासून ओळखतं, त्याका गावाकडे जाऊची लय ओढ बरे, पण तुमच्या पोरांची पण त्याका काळजी आहे. मला म्हणाला, आम्ही गेलो, घराकडे जा आणि पोरांना सांग हां. तेव्हा मकरंद बोलतो, बाबा पण कमाल आहेत यार, म्हणजे आपल्यापैकी कोणाला पत्ता न लागता निघून गेले. तेव्हा स्वीटी बोलते, मतलब अभी आई और बाबा की एनिवर्सरी नहीं होगी? तेव्हा सीमा बोलते, कशी होगी? आई बाबाच नाही आहे तर तुम्ही कोणाची ॲनिव्हर्सरी साजरी करणार? तुमचा वेळ आणि ही सगळी तयारी आता वाया गेली असं समजा. तेव्हा शुभा दारात येऊन बोलते, काहीही वाया जाणार नाही, आणि आतमध्ये येते, सगळ्यांना खूप आनंद होतो आणि बोलते, पाहिलंत, काहीही वाया जाणार नाही. आमची ॲनिव्हर्सरी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर छान साजरी करावी म्हणून आम्ही परत आलो आहे. तर समीर बोलतो, आई तुम्ही खरंच परत आलात,
बघितलं होतं ना, मी सांगितलं होतं की नाही. तेव्हा भाऊ बोलतो, काय रे यशा? तेव्हा यशवंत थोडा रागाने बॅग खाली ठेवतो आणि बोलतो, आता तूच बघ, तुका मी सांगितलं होतं ना माझ्या बायलीचं काही खरं नाही म्हणून. सोबत घो असताना सुद्धा असं हल्लं केलं जसं जसं काय मी हिला किडनॅप केलं म्हणून. तेव्हा मिठू बोलते, अगं आई तू पण कमाल आहेस हां. तेव्हा समीर बोलतो, खरंच आई तू आरडाओरडा केला? तेव्हा यशवंत बोलतो, मग आम्ही खोटं बोलतो? गाडी थांबवा, गाडी थांबवा, मला परत जायचं आहे. माझ्या मुलांनी ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम ठेवला आहे, आता मी काय परत येणार नाही. तेव्हा समीर बोलतो, म्हणजे ॲनिव्हर्सरीचं तुला कसं माहीत होतं? तेव्हा शुभा बोलते, अरे तू आणि मक्या अनिकेतराव बोलत होतात ते मी ऐकलं. तेव्हा मिठू अनिकेतला थोडा हात लावते. तेव्हा अनिकेत बोलतो, ही मी नाही बोललो, बघा आपण यांना सरप्राईज द्यायचा प्लॅन करत होतो आणि यांना सगळंच माहिती. मी ना तुमची तयारी व्हावी म्हणून बाहेर देवळात जात होते यांना घेऊन, त्यांनी काहीतरी वेगळंच केलं. तेव्हा शुभा झालेला प्रकार सगळा सांगते. तेव्हा समीर यशवंतकडे जातो आणि बोलतो, काय हो बाबा असं खेचतात का आईला? सांगितलं असतं तर बसली असती ना ती. आणि सगळे हसायला लागतात. तेव्हा मकरंद बोलतो, बाबा काय म्हणजे कमालच केली ना तुम्ही, काय रोमॅन्टिक आयडिया शोधून काढली काय स्वीटी? तेव्हा स्वीटी बोलते, हा मतलब बिलकुल, तुमसे ज़्यादा बाबा रोमॅन्टिक आहे हे मानना पडेगा. तेव्हा मकरंद बोलतो, हां ये तो मानना पडेगा. तेव्हा यशवंत बोलतो, हां पण काय उपयोग झाला, नवऱ्याला सोडून इकडे आली ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. समीर बोलतो, यशवंत किल्लेदार तुमच्यासाठी हा दिवस कसा भारी बनवायचा याचं नियोजन आम्ही केलं आहे. तेव्हा समीर बाबांच्या हातातली बॅग घेतो आणि बोलतो, चला चला चला. तेव्हा यशवंत भाऊला बोलतो, बघलं काय झालं? तेव्हा भाऊ बोलतो, माझ्याशी एक शब्द पण बोलू नकोस. तेव्हा यशवंत बोलतो, अरे काय झालं? तेव्हा भाऊ बोलतो, गळा कापला माझा तू. मी चाललो आणि भाऊ बाहेर निघून जातो. तेव्हा यशवंत त्याच्या पाठीमागे जाऊन बोलतो, अरे पण काय झालं? इकडे सीमाला परत घमंडेचा फोन येतो. तेव्हा सीमा फोन उचलते आणि बोलते, हा घमंडे बोला. तेव्हा घमंडे बोलतो, मॅडम तुम्हाला वाटत असेल मी पुन्हा पुन्हा तुम्हाला फोन करतो. सीमा म्हणते, नाही नाही बरं झालं तुम्ही मला फोन केला, तुम्ही जर फोन केला नसता ना तर मी तुम्हाला फोन केला असता. सीमा म्हणते, हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर येऊन थांबा, मी तुम्हाला पेपर्स देते. तेव्हा घमंडे म्हणतो, बोल म्हणजे पेपर्स मिळाले? तेव्हा सीमा बोलते, नाही मिळाले नाही पण थोड्याच वेळात मिळतील, तुम्ही तयार राहा. आणि सीमा फोन ठेवते. इकडे सीमा आणि इकडे शुभा आणि यशवंत मस्त तयारी करून येतात. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात आणि बोलतात, या या बसा. प्रभा त्या दोघांचं ऑक्शन करते. ऑक्शन झाल्यावर मकरंद बोलतो, वा परफेक्ट आहे, खरं तर आता सुरुवात होणार आहे. तेव्हा यशवंत बोलतो, म्हणजे? तेव्हा मकरंद बोलतो, अरे बघा तर. तेव्हा मकरंद बोलतो, चला 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 लेट स्टार्ट. तेवढ्यात मिठू किचनमधून शुभा बनून येते. तेव्हा शुभा बोलते, अरे मिठू. आणि समीर बेडरूममधून बाहेर निघतो यशवंत बनून. तेव्हा मकरंद बोलतो, अरे बाप रे. तेव्हा समीर बाबांना खुणवतो, तुमचा गॉगल द्या म्हणून. तेव्हा बाबा त्यांच्या डोळ्याचा गॉगल काढून देतात. समीर बोलतो, हसताय काय? तेव्हा समीर पुढे येतो आणि मिठूला बोलतो, शुभा. समीर बोलतो, याला काय अर्थ आहे गं, आपलं ठरलं होतं ना की बोरथळला जायचं आपल्याला. यशवंतला पण हसायला येतो. तेव्हा तेव्हा मिठू बोलते, अहो आज नाही, आज नको. तेव्हा समीर बोलतो, आज नको म्हणजे? आज ना मी वाल भिजत टाकले, त्यांना उद्या मोड येतील. तुम्हाला वालाचं भिरडं आवडतं ना? अहो समीरला पण खूप आवडतं. तेव्हा बनलेला यशवंत बोलतो, छान, मग परवा जाऊया नक्की. तेव्हा बनलेली शुभा बोलते, अहो परवा परवा कसं जमेल हो? तेव्हा समीर बोलतो, आता काय झालंय? तेव्हा शुभा बोलते, अहो परवा परवा शुक्रवार नाही का, शुक्रवारी सानूला डब्यात वेगळा खाऊन यायचा असतो. हो मी ठरवलं होतं तिला डब्यात गोडाचा शिरा आणि छान गोल गोल बटाट्याची पुरी दे. अहो नाही दिलं ना तर नाराज होईल हो आपली पोर. सगळे बघून हसत असतात मस्त त्यांचा ॲक्ट. तिथून बनलेला यशवंत उठून जातो आणि बोलतो, याला काय अर्थ आहे छे. परत मागे बघतो आणि बोलतो, शनिवारी नक्की जाऊया. तेव्हा बनलेली मिठू उभी राहते आणि बोलते, नको नको शनिवारी काय शनिवारी, शनिवारी तर सुट्टी असते सीमाला, त्यांच्यावरती असं घर टाकून जायचं नाही नाही नको नको नको. तेव्हा बनलेला समीर बोलतो, यशवंत बोलतो, तुला ना शुभा मी उचलूनच घेऊन जाईल बोरथळला, त्याशिवाय ना तू ऐकणारच नाही. तेव्हा बनलेली मिठू बोलते, काहीतरीच तुमचं, तुम्ही ना ऐकणारच नाही, माझी कामं राहतात, काही नकोय आणि मी चालले. तेवढ्यात सगळे बोलतात, अरे वा, आणि सगळे टाळ्या वाजायला लागतात. मिठू परत बाहेर येते आणि कान पकडून म्हणते, सॉरी. समीर आणि मिठू आईबाबांचे पाय पडतात. तेव्हा मकरंद बोलतो, काय आवडला ना? तेव्हा शुभा बोलते, समीरला बाबांसारखं केलंच बरोबर. तेव्हा यशवंत बोलतो, नाही हिने पण शुभासारखं केलं बरोबर. मकरंद बोलतो, सो नाव मूव्हिंग ऑन अँड कमिंग अप आपल्या या घरातली लेटेस्ट ॲडिशन आणि ती आहे माय ब्युटिफुल वाईफ. एवढ्या मकरंद म्हणतो, ये. तेव्हा स्वीटी उभी राहते.
पुढे जाऊन सगळ्यांसमोर उभी राहते आणि बोलते, आई बाबा आज मैं मराठीमध्ये बोलण्याची कोशिश करूंगी. बोलते कोई भूल हुई तो प्लीज संभाल लेना ॲडव्हान्स में. तेव्हा बोलते, आई बाबा मी या घरी आली तेव्हा खूप घाबरली होती. मला वाटलं तुम्ही दोघं रागवणार, पण उलटं झालं. तुम्ही मला इतकं प्रेम दिला, माझ्यासाठी खूप खूप त्रास सहन केला. आणि बाबा तुम्ही इकडे झोपले माझ्यासाठी. आणि आई तुम्ही तर तुमच्या रूममध्ये नाही, तुमच्या मनमध्ये मला जागा दिली. तुम्ही मला सून नाही मुलगी समजलात. माझी हर एक भूल तुम्ही माफ केलीत आणि मला खूप चांगलं शिकवलं. तर सगळे इमोशनल होतात. तेव्हा स्वीटी बोलते, मी हे सगळं कधीच विसरणार नाही. तेव्हा स्वीटी आईबाबांजवळ गुडघे टेकून खाली बसते आणि बोलते, थँक्यू सो मच आई बाबा. आणि बोलते, मला गर्व आहे तुमची सून असल्याचा. विश यू ऑल लॉंग टुगेदर अँड हॅपी टुगेदरनेस. तेव्हा शुभा स्वीटीचे डोळे पुसते. मकरंद पण स्वीटीजवळ जातो. तेव्हा मकरंद उभा होतो आणि बोलतो, ओके आता कोण येणार? आता आपल्या घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती येते. एनी गेसेस ती व्यक्ती कोण आहे? नाही, गेस करायची गरजच नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे महत्त्वाची व्यक्ती कोण आहे. आणि ती व्यक्ती आहे आपली सानू. सानू उभी राहते आणि बोलते, आजी आजोबा मी तुमच्यासाठी ग्रीटिंग बनवलं आहे. तेव्हा शुभा बोलते, अगं किती छान, हे तू बनवलंस शोना. तेव्हा सानू बोलते, डिअर आजी आजोबा हॅपी ॲनिव्हर्सरी. आता मी तुमच्यासाठी पोयम बनवली आहे. सानू बोलते, आजी आय लव्ह यू. तू मला देते टेस्टी खाऊ. आजोबा तू माझा वडील, तू मला सांगतो प्रिन्सेसची स्टोरी. यशवंत बोलतो, अरे सांगणार तू तर माझी प्रिन्सेस आहे. तेव्हा सगळे सानूचं कौतुक करतात. तेव्हा मकरंद म्हणतो, क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या सानूसाठी. तेव्हा मकरंद बोलतो, तर आता मूव्हिंग ऑन. आता सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आई बाबांचं गिफ्ट. तेव्हा शुभा बोलते, अरे बापरे ते आहेच का अजून? तेव्हा समीर बोलतो, म्हणजे काय, चला घेऊन येऊया. तेव्हा मकरंद, अनिकेत आणि समीर रूममधनं सगळे गिफ्ट बाहेर आणतात. तेव्हा शुभा बोलते, अरे हे काय सगळं? तेव्हा समीर बोलतो, ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची 34 गिफ्ट. तेव्हा शुभा बोलते, 34 गिफ्ट्स? जेवढी वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहे बरोबर 34 गिफ्ट्स आणली आहेत आम्ही. तेव्हा यशवंत हसतो आणि बोलतो, नाही मग तुझं चुकतं आहे. यशवंत बोलतो, आमच्या लग्नाला 35 वर्ष झाली आहेत. तेव्हा शुभा बोलते, अहो एवढी गिफ्ट्स देतात तुमचं काय? तेव्हा यशवंत बोलतो, अगं म्हणजे काय, तो चुकीचं बोलला, त्याला दुरुस्त केलंय मी. तेव्हा समीर बोलतो, अहो पण आम्ही नाही चुकलोय, हे 34 गिफ्ट आहे. 35वा गिफ्ट तुमच्या बेडरूममध्ये, चला दाखवतो. आणि सगळे बोलतात, चला. तेव्हा समीर यशवंतच्या हातात रिमोट देतो आणि बोलतो, अहो हे गिफ्ट नाही, ते वरती बघा. तेव्हा शुभा बोलते, अरे बापरे AC. समीर बोलतो, म्हणजे काय बाबा, यानंतर आईने फॅन बंद केला आणि तुम्हाला गरम व्हायला लागलं तर काय, ACचं रिमोट तुमच्याकडे, तुम्ही AC ऑन करायचा, गार थंड झाल्यावर मस्त झोपून राहायचं. तेव्हा शुभा बोलते, म्हणजे हे गिफ्ट फक्त बाबांसाठी हं. तेव्हा समीर बोलतो, नाही गं, फॅनवरून तुला बोलणे ऐकावे लागतात ना बाबांसाठी, म्हणून खास तुझ्यासाठी हे गिफ्ट. काय बाबा आवडलं का मग 35वं गिफ्ट? तेव्हा शुभा बोलते, हो खूप आवडलं आम्हाला, हो की नाही हो. समीरच्या डोक्यात बोरथलचाच प्लॅन चालू असतो. तेव्हा समीर बोलतो, चला आपण केक कापायचा आहे. सगळे बाहेर जातात. तेव्हा यशवंत बेडवर बसतो. तेव्हा शुभा बोलते, पाहिलं किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करतात मुलं, हो की नाही. तेव्हा यशवंत तोंड फिरवून घेतो. तेव्हा शुभा बोलते, काय झालंय, तुम्हाला आनंद नाही का झाला? तेव्हा यशवंत बोलतो, अगं या घरात AC लावला आहे, म्हणजे आपण इथेच राहणार असं गृहीत धरतायत ते. अगं घसा फोडून सांगतोय मी, मला बोरथळला जायचे, पण सोयीस्करपणे विसरतायत ते. आणि ऐन केन प्रकारे मला इथे बांधून बघायला बघतायत. आणि इथेच एपिसोड संपतो.